UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बापलेकीला सोडून अजित पवारांसोबत चला, हिवाळी अधिवेशनात सुनील तटकरेंचा पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव, सूत्रांची माहिती। आयुष्यात कधीही बापलेक शब्दाचा वापर केला नाही, 10 तारखेला पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार। पवार गटाला केलेल्या प्रस्तावाच्या चर्चांवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंच्या प्रस्तावानंतर सुप्रिया सुळे संतापल्या, असा विचार येतोच कसा? सुळेंची प्रफुल्ल पटेलांना फोन करत नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंनी दिलेल्या प्रस्तावामुळे शरद पवार गटामध्ये नाराजी, अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांच्या खासदारांनी फेटाळला, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या पक्षाने आमच्या खासदारांना 100% संपर्क केला, बापाला पोरीला सोडा असं म्हणणं ही कसली संस्कृती? जितेंद्र आव्हाडांची टीका। प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं असल्यामुळे पवार गटाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जातंय, लक्ष्मण हाकेंचा आरोप। तर अंजली दमानियांकडून लक्ष्मण हाकेंचा कराडसोबतचा फोटो ट्विट, लक्ष्मण हाके कराडसोबत जेवत असतानाचा फोटो दमानियांकडून ट्विट। सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण सुरू केलं, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरेश धस यांची भाषा बदलली, लक्ष्मण हाकेंची धस यांच्यावर टीका। धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू, काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली, तर बैठकीनंतर धनंजय मुंडेंची सुनील तटकरे यांच्याशी फोनवरून चर्चा। पवनचक्की कंपनीच्या मालकांना खंडणीचा त्रास, शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांशी फोनवरून चर्चा, मुख्यमंत्र्यांकडून दहशत मोडून काढण्याचं आश्वासन। धनंजय मुंडे वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांची पाठीशी उभे राहिले, वाल्मिक कराडने एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली, सुरेश धस यांचा आरोप। भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा अजित पवारांची भेट घेतली, मराठवाड्यातील मल्टीस्टेट बँकांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये फक्त 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीनं नियुक्ती केली, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची संघाच्या वरिष्ठांसोबत गोपनीय बैठक, सूत्रांची माहिती। बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध मनसेचा वापर होतोय, मराठी माणसाची संघटना फोडण्यासाठी मनसेचा वापर, संजय राऊतांचं वक्तव्य। शरद पवार गटाची मुंबईत महत्वाची बैठक सुरू, बैठकीमध्ये पक्षाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात महत्वाची चर्चा होणार, प्रदेशाध्यक्ष पदाबाबत हा मोठा निर्णय होण्याची शक्यता। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीने नागरिक भयभीत, डोक्यामध्ये खाज आल्यानंतर 3ऱ्या दिवशी टक्कल पडत असल्याचा नागरिकांचा दावा। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।